कार्यक्रमाच्या शोकसभेचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी गुले पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. आपल्या तालुक्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले आमदार आदरणीय मोनिकाताई, जिल्हा बँकेचे चेअरमन आणि आपल्या विभागाचे माजी आमदार माननीय चंद्रशेखरजी गुले पाटील, माननीय काकासाहेब नरोडे पाटील, माननीय मगरी भोसले, माननीय ॲडव्होकेट सुभाषराव लांडे पाटील, नगराध्यक्ष माननीय अरुणराव बुंडे, उपनगराध्यक्ष माननीय ताहिर पटेल, पंचायत समितीचे माजी सभापती माननीय अरुणराव पाटील, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुक्यातून आलेल्या सर्व संस्थांचे पदाधिकारी, सन्माननीय सोसायटीचे चेअरमन, सर्व शेतकरी बंधू, नगरपालिकेचे सर्व सदस्य आणि आपण सर्व अजितदादांचे अनुयायी आणि सहकारी मित्र आणि पत्रकार बंधू, डॉक्टर, व्यावसायिक, शिक्षण क्षेत्रातले मान्यवर आणि सर्व सहकारी, मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की असा एक माणूस नाही तालुक्यातला की ज्याचा आणि अजितदादाचा संबंध आला नाही. कारण तुम्हीच आमदार होते, अजितदादा राज्याचे कॅबिनेट मंत्री होते, 5 नाही 10 नाही 15 वर्ष. आणि काय केलं या माणसाने आपल्यासाठी तर आताच शेखर भाऊंनी सांगितलं. अजितदादा हा इतका चलाख मनुष्य होता आणि समयसूचकता आणि कार्यकर्त्याला, सर्वसामान्य माणसाला मदत कशी करायची. संजय फडके आहे तिथं, आमचे सुरेशराव चव्हाण आई आजारी होत्या, त्यांनी पुण्याला भेट झाली अजितदादांची आणि सांगितलं मी शेवगावचा आहे आणि मला अर्जंट काही आर्थिक मदत लागेल. दादांनी लगेच 10,000 रुपये तिथं काढून दिले. इथं शेवगावला आल्यानंतर आत्ताच डॉक्टरांनी सांगितलं, जैन गल्लीमध्ये शिवाजी चौकात आपली फेरी चालू होती, विष्णूपंची देहड्राय भेटले. ते आज आपल्यात नाहीत. अजितदादाला भेटले, मिठी मारली आणि सांगितलं की तुमचे वडील आणि आम्ही पायी पंढरपूरची वारी करायचो. म्हणजे वडीलधारी सुद्धा अजितदादांना ओळखायचे, तरुणांबरोबर वावरण्याची तर त्यांना हौसच होती. त्याच्यामुळं शेवगावमध्ये आल्यानंतर ते जे डिव्हायडर त्यावेळेस केले आपण, यांची पाठी राष्ट्रवादीची एका बाजूला, दुसऱ्या बाजूला डावी पाठी. अजितदादाला वेळ नाही, भाऊंनी ठेवले 25 कार्यक्रम. त्या डिव्हायडरवरून एकदा इकडं उडी मारायची, तिकडं फोटो काढला आणि राव लगेच परत डिव्हायडरकडून इकडं उडी मारायची, मध्ये आपली गटार राहायची ती परत पार करायची. असा हा माणूस म्हणजे सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारा, कोणाला नाही म्हणणार नाही. कोणत्या पार्टीचं उद्घाटन करायचं, कोणत्या हॉटेलचं उद्घाटन करायचं. पण सांगू इच्छितो, भगूरच्या पुलाचं काम असेल, भगूरचा बंधारा असेल, सामनगावचा बंधारा असेल, ताजनापूरचा पहिला टप्पा असेल, ताजनापूरच्या दुसऱ्या टप्प्याची प्रशासकीय मान्यता असेल, कासार पिंपळगाव बरोबर स्वर्गीय राजीवजी यांच्याबरोबर मी गेलो अजितदादांबरोबर. माझ्या दुसऱ्या टर्मच्या वेळी राजाभाऊ होते आणि तिथं सुद्धा कॅनॉलच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन शेखर भाऊ होते त्यावेळेस, तटकरे साहेब आणि अजितदादा यांनी त्या ताजनापूरच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन केलं. असं सर्वांना म्हणजे बरोबर घेऊन जाणारा मनुष्य, सर्वांना हवासा मनुष्य. स्वर्गीय गुले पाटील साहेबांचे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना चांगले माहीत होते. आपण काही काम पवार साहेबांकडे घेऊन गेलो तर पवार साहेब सांगायचे अजितला भेटा. म्हणजे पूर्ण राज्य काकासाहेब एक प्रकारे पवार साहेबांनीच अजितदादांच्या हातात दिलं होतं.
आणि महाराष्ट्रातला चांदा ते बांधा प्रत्येक मनुष्य जो पवार साहेबांच्या संपर्कात होता तो आपोआप अजितदादांच्या सानिध्यात आला. आणि फक्त आला नाही तर अजितदादांनी त्यांना पवार साहेबांकडून आला म्हणून फार प्रेमाने त्याला जीव लावला, त्याला जोपासलं. एक उदाहरण सांगतो की आम्ही पाथर्डी तालुक्यात सभा होती, राजाभाऊनीच लावली होती. आणि आप्पा काका आता राजाभाऊ आमदार असल्यामुळं बाजूला बसले होते. सगळी सभा झाली वगैरे आणि अजितदादा थांबले त्यांच्याजवळ. काका तुमची तब्येत कशी आहे, आवर्जून विचारपूस केली. एवढं प्रेम त्या माणसाचं, आपल्या पक्षात असो वेगळ्या पक्षात असो, पण आपण एक वेळेस एकत्र काम केलं होतं ही जाणीव त्यांना होती. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांना हवेसे अजितदादा 220 kVचं सबस्टेशन केलं, त्याचं उद्घाटन झालं. भेंडाकुकाना प्रादेशिक नळ योजना केली, त्याचं उद्घाटन झालं. बदमेश्वर बंधारा केला, त्याचं उद्घाटन झालं. भाऊ आमदार असताना गारपीट झाली, पिचड साहेब आले गायकवाड जळगावला, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कधी मंत्री त्या गावाला आले नाही. तिथं त्यांनी त्या झाडाखाली गारा पडताना काकासाहेब पाहिल्या, डाळिंब पडले, कुलट महाराजांची कोबी गेली. भाऊने अजितदादाला फोन केला, सकाळी अजितदादा आपल्यात हजर. मी आणि सखारामनी गायकवाड जळगावून बेळगावला जाताना रस्त्याच्या बाजूला ज्या गारा होत्या त्याचा फोटो काढून ठेवला आम्ही मोबाईलमध्ये. म्हणलं आता हे तर गाडग्यात ठेवल्या तर त्याचं पाणी होणार, अजितदादाला काय दाखवायचं, म्हणून आम्ही फोटो काढून ठेवला. भाऊंनी दुसऱ्या दिवशी अजितदादांना तिथं आणलं कारखान्यावर, आपण तो फोटो दाखवला. इतके हुशार होते अजितदादा. ते म्हणले अरे नरेंद्र हे तर रस्त्याच्या कडेच्या गाराचा फोटो आहे आणि हे मोबाईलमध्ये गारा कमी पडल्या तरी पूर्ण स्क्रीनवर ते मोठं दिसतं. म्हटलं आपल्याला हेच तर करायचंय, मग हाच पुरावा आपल्याला पुनर्वसन व मदतच्या सेक्रेटरीला पाठवायचा. एवढे दादा हुशार होते. ते म्हणले तुझ्या फोनवर नको पाठवू, तुझ्या फोनवरून नाही जमणार, माझ्या फोनवर पाठवू, म्हणजे ते अधिकृत होईल. आणि याच्याहून तिकडं ते फॉरवर्ड केलं आणि त्यांनी सेक्रेटरीला फॉरवर्ड केलं. गारा पडल्या 21 गावात, भाऊंकडून मदत मिळाली. 111 गावाच्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गारपीटचे जमा झाले. म्हणजे एखाद्याला जर मदत करायची असेल तर ते स्वतःच त्याच्यामध्ये इतका इंटरेस्ट घ्यायचे की हे काम सक्सेस झालंच पाहिजे. अशा पद्धतीचा हा गोरगरिबांमध्ये सगळ्यांना सहकार्य करणारा माणूस. आता सांगितलं अनेक योजना म्हणजे लोकहिताच्या गोरगरिबांच्या हिताच्या त्यांनी या सरकारमध्ये सुद्धा चालू केल्या. आणि विशेषतः चंद्रशेखर घुले पाटील आणि अजितदादांचे तर फारच म्हणजे चांगले आपल्या तालुक्याचे संबंध, भाऊचे संबंध म्हणजे आपले संबंध. आणि अशा पद्धतीने तालुक्याचं कुठलंही काम असेल तर ते कधी नाही म्हणत नव्हते. काकासाहेबांनी आता उल्लेख केला. आपल्याला आता या जायकवाडी धरण एक वेळी आपण म्हणायचो की हे काय चाललंय, 700 रुपये एकरनी काळी भोर जमीन शोधून खडा सापडणार नाही अशी घेतली. पण आता तेच असं वाटायला लागलं का हे ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे की काय. कारण ते जर नसतं तर कुठून आलं असतं पाणी. शेवगाव पाथर्डी व 50 गावाला कोणतं पाणी गेलं असतं, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, हे सगळं जायकवाडी धरणावर. आणि अजितदादांनी आपला हक्क त्या धरणावरती कायमस्वरूपी तिथं प्रस्थापित केला. 5000 एकरचा पाणी परवाना सहकारी लिफ्ट योजनेचा होता. तो कऱ्हे टाकळीपासून तो प्रवरे संगमपर्यंत जेवढे सगळे अनधिकृत उपसा सिंचन योजना होत्या त्या सगळ्या सरकारला त्यांनी अधिकृत करायला सांगितलं. तिथं वीज कनेक्शन अधिकृतरित्या दिल्या. आपल्यावरती सरकारने आधी पर्क्युलेशन टॅक्स लावला होता. पर्क्युलेशन कुठं होत असतं, चढावर का उतारावर. पर्क्युलेशन उतारावर होत असतं. म्हणजे जायकवाडीच्या खाली जो उजवा डावा कालवा आहे तिकडं असणाऱ्या जमिनीवरती पर्क्युलेशन होईल. यांनी पर्क्युलेशन टॅक्स आपल्या चढावर असणाऱ्या तालुक्याला लावला होता. तो अजितदादांनी रद्द केला आणि आपल्याला पाणी जास्त उंचावरती घेऊन जावं म्हणून जिथं 7.5 हॉर्स पॉवरच्या परवानगी होती मोटरला तिथं 12.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या मोटरी रेग्युलर केल्या. लाभार्थींना केटीवेअरच्या माध्यमातून का होईना पाणी उपलब्ध करून द्या. आणि मग त्या कोपरे धरणाचा वॉटर अकाउंट वापरून
तिथं 6-7 बंधारे, आपलं मळेगाव असेल, ढोरजळगाव असेल, कोणतंही गाव असेल, जिथं जिथं साईट उपलब्ध असतील त्या, आणि अजितदादा तिथं आले, त्या नकाशावर ते सगळं ते बघितलं आणि त्यांनी तिथं पाहिजे तेवढा निधी घ्या म्हणून शेखर भाऊंना कोट्यवधी रुपयाचा निधी आज त्या परिसरामध्ये त्या केटीवेअर साठी दिला. आणि आपल्याला माहित आहे की सगळ्यात जास्त गट जर कोणता असेल तर तो आज तालुक्यातला या कोपऱ्याच्या लाभ क्षेत्रातील केटीवेअर मुळे झालेला ढोरजळगाव गट आहे. म्हणजे काम हे बोलत असतं. अजितदादांनी काय केलं आपल्यासाठी तर मी सांगतो, प्रत्येक गावासाठी या माणसाचं योगदान आहे, कशाच्या रूपाने आहे. असा हा मोठा नेता हा आपल्यातून गेला. दुःख तर होणारच आपल्याला. आत्ताच सांगितलं, जिल्हा बँकेच्या वतीनं, पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं पण तिथं आपण श्रद्धांजली अर्पण केली, कारखान्याच्या माध्यमातून तर केलीच आपण. आणि प्रत्येक काकासाहेब बारीक सारीक गोष्टमध्ये, कुणाचं लग्न असो, सुखदुःखाचा कार्यक्रम असो, अजितदादा तिथे हजर राहायचे. आणि वाईट याचं वाटतं की ज्या माणसामध्ये ती क्षमता होती, सगळ्या शेतकऱ्यांचे, समाजातील सर्व घटकांचे, नगरपालिकेचे प्रश्न समजून घेण्याचे, तो माणूस ऐन उमेदीच्या काळामध्ये आणि जेव्हा खरं त्याचं कर्तृत्व दाखवण्याची संधी आली होती, अशा वेळेस सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा मनुष्य, गोरगरिबांना त्या ठिकाणी प्रोटेक्शन देणारा मनुष्य, गव्हर्नमेंट मशिनरीवरती पूर्ण वचक असणारा मनुष्य हा आपल्यातून गेला. आणि आता सांगितलं की त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मध्ये जे गुणवत्ता होती त्याच्या 10% जरी आपण ते अंगीकारलं तरी सुद्धा फार मोठं काम आपण करू शकतो. एवढीच आपल्या सर्वांच्या वतीनं आज सगळ्या पक्षाचे नेते मंडळी इथं आले, सगळे पदाधिकारी आले. दुःख सगळ्यांनाच झालेलं आहे. मुंडे साहेब गेले, विलासराव देशमुख सारखा एक महान नेता आपल्यातून गेला. हे सगळे एका विचाराचे माणसं होते, म्हणजे यांना फक्त रचनात्मक काम करायचं. आणि आपल्याकडे जनता जनार्दनाने जी सत्ता दिली त्या सत्तेचा वापर हे परत त्या जनता जनार्दनाच्या उत्कर्षासाठी करायचं, या हेतूनं या सगळ्या लोकांनी काम केलं आणि महाराष्ट्र उभा करण्याचं काम केलं. त्याबद्दल आज आपण सर्वजण इथे शोकाकुल वातावरणामध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. आपल्या सर्वांच्या वतीने आपण तर इथे त्यांना त्यांच्या स्मृतीस वंदन केलेलंच आहे. मी देखील अजितदादांच्या स्मृतीस वंदन करतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. यानंतर